नमोबुद्धाय जय भीम समता आवाज टीव्हीला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून त्यांना धम्मदान करा। थँक्यू। व्यवस्थित बताओ, इतना ही बोल रहा हूँ और कुछ बोल रहा हूँ क्या? सब बताओ, इतना ही बोल रहा हूँ, इतना बेसिक रिक्वेस्ट कर रहा हूँ कि भाई सब बैठो। हा प्रश्न सर्वात सिरियस घ्या। तुम्ही आम्हाला 3-4 दिवसात दिवाळी झाल्यावर याचा रिझल्ट आहे की तुम्ही तो नेहारे आणि राऊतचं काय करता, हा आमचा पहिला विषय झाला। मी 3 दिवसात तुमच्याकडे हे करतो। नाही ठीक आहे ना साहेब, तुम्ही चौकशी करा। आता आम्हाला प्रत्यक्षदर्शी दिसून झालं, सरकारचे मुख्य सीएम म्हणतात मैंने कुछ नहीं बताया था, तुम्ही म्हणतात मैंने कुछ नहीं बताया था। मग या 2 अधिकाऱ्यांना का बरं सर मला जैसी कारपोरेशन हॉस्पिटल पे 353 दाखल करती, ये इसके ऊपर भी गुन्हा दाखल होने को मला परमिशन मला त्यांनी नोटीस दिली नाही। गरीबां अरे त्याला काहीच नाही केलं हो का, मारलं का? 353 दाखल करणार दाखवून द्या। अरे कोण काहीच नाही, हा म्हणजे महानगर दिन में कोई रिजल्ट नहीं मिलेगा तो हम इस तरीके से तुम्हारे से बात नहीं करें। हम पे गुन्हे दाखल कर लेना, जो करना है तुम है और हम भी, और ये पुलिस है। आम्ही उद्या जर त्या भाऊ जैसे उन्होंने मच्छी डाले थे वैसे अपन कचरा डाल देंगे, जैसी मच्छी लाके डाले थे। गरीबों के 353 अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे। आमच्या आम्ही पण तुमच्याकडे घरी आंदोलन करू सर, आम्ही पण आंदोलन करू घरी। अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे। ऑटो टेम्पो लेबर लगाओ, पूरा कचरा जमा करके आमच्या झेंड्याचा आम्ही अपमान नाही अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे। विजन 25 तारखेपर्यंत करून 26 तारखेला आम्हाला कंप्लेंट टाकता का आम्ही अरेस्ट करावं का आम्ही मारावं, त्याला बोल के मारेंगे। जो होगा कोर्ट में हमारे खिलाफ अंदर होंगे चले। अरे सर कैसी करेंगे? अरे पंचशील का झंडा तोड़ रहा है वो जाके, पंचशील का झेंडा तोडून झाला तो भावना भडकून झाला लोकांचा, काय करणार आहे त्याला? तुम्ही काही परमिशन न दिले, परमिशन मला दिली माझ्या जोर म्हणते हे लुटेरे मोकाडे पोकाडे जे इलिगल मी तुम्हाला अतिक्रमण सांगितले आहे, साई वाटिका मेडिसिना हॉस्पिटल याचाही निर्णय पाहिजे। 8 वर्षापासून म्हणजे तुम्ही ते पुतळ्याची जागा तिथे कब्जा म्हणून किती मुद्दे सांगितले, काही रिझल्टच नाही मिळून झाला ना साहेब, काय करणार आहे? आता 3 वर्षापूर्वी ते अतिक्रमण त्याला ऐकून त्याला नगर विकासचा स्टे आहे, स्टे न असलेलं अतिक्रमण सांगून झालं म्हणजे तुम्ही एक तरफ इलीगल बांधकाम करो, फायर की एनओसी नहीं और धंधा करो, और एक तरफ फेरी वाले भी 353 दाखल करो, ये तो दुट। आंबेडकर इंटरनॅशनल पार्क आता
याच्यासाठी किती दिवसापासून आंदोलन चालू आहे? 380 दिवस. 380 दिवसापासून आंदोलन चालू. ते ज्युरिडिक्शन NITचं आहे. ती जागा याच्या आधी BP प्लॅन मध्ये पास झाली होती. मागच्या गव्हर्नमेंटला पैसे नव्हते म्हणून ते पास झाला नाही, पण ती जागा आरक्षित होती. NITने त्याच्या बिल्डरसाठी टेंडर काढले, टेंडर घेतले, परंतु लोकांची मागणी आहे इथे आंबेडकर इंटरनॅशनल पार्क व्हावा. काल मी मुख्यमंत्र्यांशी त्या कार्यक्रमात सदस्य तिथल्या OBCच्या तिथे बोललोय, तर त्यांनी सांगितलं की सरकार पुढाकार घेईल. मला आता एक गोष्ट सांगा की हे इतके दिवसापासून आंदोलनावर बसले आहे. त्या दिवशी सकाळी 6 वाजता तुमचा नेहारे हरीश राऊत यांनी तिथे पोलीसच्या सहकार्याने अतिक्रमण नेलं, पंचशीलचा झेंडा तोडला, त्यांचं ते केलेलं उद्ध्वस्त केलं. हे करायची काय गरज? म्हणजे शहरात तुम्हाला आंबेडकरवादी लोकांना भडकवायचा प्रयत्न आहे का? यांना कोणी सुपारी तर नाही दिली हरीश राऊतांनी नेहारलेला की तू सकाळी जा असं, म्हणजे शहरात उद्रेक होईल? याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्या. असं पुढे सांगितलं नाही, पण तुमच्या लोकांना सकाळी 6 वाजता अतिक्रमण काढायला ती किंमत काय? क्लिपिंग आहे यांच्याजवळ, क्लिपिंग आहे त्याच्याजवळ. तोपर्यंत हे जे कोण अधिकारी आहे त्यांना तिथून तुम्ही बदली करा. तो कोण निळाले हरीश राऊत त्याला, आणि नंतर तुम्ही हे करत जाता. कारण की असं चालणार नाही शहरात. आज ठीक आहे, आंबेडकरी लोक आम्ही शांत आहोत, आम्ही शहर भडकू देत नाही. जर तुम्ही पंचशीलचा झेंडा तोडाल शहरात आतंक माझा याच्या पहिले झालेला आहे असं, आमची साहेब तुमच्यापेक्षा आम्हा लोकांची जबाबदारी. आमचं आयुष्य 25-25 वर्ष जन्मदिन होतं. आमची जबाबदारी आहे की हे शहर शांत ठेवणं. राज्यकर्ते असो विरोधक असो जे जनप्रतिनिधी निवडून जातात त्यांची जबाबदारी असते, आणि आम्ही तुम्हाला नेहमी सहकार्य. पण तुमचे काही अधिकारी जर असं करत असाल तर त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करता याचं उत्तर द्या आम्हाला. आता तुम्ही तुरंत त्याची तिथून बदली करा, आमचं पहिली मागणी. मला याचा माहित नसताना या सेन्सिटिव्ह विषयाला कोणी हात घातला? कोणाचा प्लॅन होता याच्या मागे? काही चिथवणी होती का की आंबेडकरी जनतेला भडकावावं? तुम्हाला एवढा मोठा निर्णय घेताना तर एखादं उपोषण, आता पहा अंबाझरी गार्डनचं ते भवन तोडलं होतं, 372 दिवस महिलांनी उपोषण केलं. त्या उपोषणानंतर ते अग्रेसिव्ह झाले, CM साहेबांच्या घरासमोर त्यांचा घेराव झाला. त्याच्यानंतर मी मध्यस्थी करून अमितेश कुमार होते आणि इटनकर, आम्ही ते बैठक घेतली. CM साहेबांना त्या स्पॉटवर जाऊन तिथे उपोषण सोडवलं. सरकारने मान्य केलं आंबेडकर भवन बनवायचं. 12 कोटीचा ऑर्डर तुझा झाला, त्या गरुडा कंपनीचा कंत्राट रद्द झाला. आता हा प्रश्न आहे, सरकार तर एकीकडे असं का? सरकार तर नागपूर शहरात भडकू नाही देणार ना, तुम्ही नाही भडकू देणार, तुम्हाला माहितीच नाही. मग हे 2 अधिकारी यांना का भडकवायचं होतं हे प्रकरण? काय यांच्या मागे कोणी बिल्डरचा तर हात नाही आहे? त्यांनी तर नाही सांगितलं की इनको भगाव यहाँ से. ऑफिस में गए तो क्या हुआ? 130 एकरवर जे 2 ऑक्टोबरपासून जे आंदोलन चालू आहे आणि 300 ते 400 दिवसाचा जो पिरियड झाला त्या पिरियडमध्ये आपल्याकडून कुठलेही अनुचित प्रकार घडले नाही. तर NMC आणि जरीपटका पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी जो पंचशीलचा झोट पाडला त्या अधिकाऱ्यावर सगळ्यात पहिलं बडतर्फी करावा किंवा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा याचवर चर्चा झाली आहे आणि त्याचवर आम्ही थांबून आहे. आता आश्वासन चौधरी साहेबांनी 2-3 दिवसाचं एक ट्रेड मागितलं आहे की मी चौकशी करतो आणि संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करतो असे त्यांनी आश्वासन दिले. ओके. तर यांना माफ नाही तर उद्या गाड्या लावून कचरा आयुक्ताच्या घरी संध्याकाळी आयुक्ताच्या घरी सोनाला वाटते आणि आम्हाला दिवाळी म्हणू द्या, तुम्ही मनवा. संध्याकाळी हॅपी दिवाळी म्हणा. NMC से अभी हमारा मोर्चा आ गया है और धीरे धीरे सब लोग आ रहे हैं और हमारी ये माताएं भी मोर्चे में सहभाग थी, आप देख सकते हो. समता आवाज टीव्हीला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. जय भीम.